नमस्कार. मी भास्कर काजळे. मी एक माध्यमिक शिक्षक असून दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी माधवबाग या ठिकाणी आलो होतो. तत्पूर्वी मला माझा डावा हाताला मुंग्या येणे, तो जड पडणे, छातीत डाव्या बाजूला दुखणे यासारखे सिम्पटम जाणवत होते आणि म्हणून लोकल डॉक्टरला, फॅमिली डॉक्टरला भेटलो. त्यांनी एन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आणि त्या ठिकाणी एन्जिओग्राफी केल्यानंतर काही प्रमाणात ब्लॉकेज आढळून आले आणि त्यांनी लगेच इकोस्प्रिन सारखी गोळी चालू करा किंवा एन्जिओप्लास्टी करा असा सल्ला दिला. परंतु 2017-18 च्या दरम्यान मी माधवबागला आलेलो होतो. माधवबागचं कार्य मला माहिती होतं आणि त्या हिशोबाने मी पुन्हा एकदा माधवबागला येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. माझे रिपोर्ट दाखवले आणि डॉक्टरांनी मला आश्वस्त केलं की ही प्रायमरी स्टेज आहे आणि जर आपण वेळीच उपचार केले तर लवकरात लवकर तुम्ही बरे व्हाल, पण 7 दिवसाचा स्टे तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. त्याप्रमाणे मी 25 डिसेंबरला त्या ठिकाणी ॲडमिट झालो आणि त्यांच्या रुटीनप्रमाणे जे काही उपचार होते अगदी त्या मी अगदी मनापासून त्या ठिकाणी घेतले. त्यांचे असलेले पंचकर्म असतील, त्यानंतर योगा असेल, त्यांनी दिलेला डाएट प्लॅन असेल, या सगळ्यावर 100% कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी दिलेला घरी एक महिन्याचे किट, डाएट किट, ते मी अगदी त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतले आणि आज मी तिला अशी कंडिशन आहे की मला चालू असलेली बीपीची गोळी साधारणतः 15 वर्षापूर्वी बीपीची गोळी चालू झालेली होती. ती फक्त 7च दिवसात बंद झालेली आहे. ती आज तागायत बंद आहे. ओव्हरवेट झाल्यामुळे माझे गुडघे दुखत होते, परंतु आज साधारणतः 2.5-3 महिन्यामध्ये माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालेलं आहे आणि साहजिकच त्यामुळे गुडघ्यांचं जे दुखणं आहे ते हळूहळू कमी होत आहे. आणि माधवबाग ज्यांना कुणाला हृदय किंवा हृदयाशी संबंधित प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यासाठी एक सर्वोत्तम ऑप्शन आहे. कुठलीही शस्त्रक्रिया न करता अगदी नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीरात असलेले ब्लॉकेज, तुमची वाढलेली शुगर किंवा आतमध्ये कोलेस्ट्रॉलचं झालेले इम्बॅलन्स हा फक्त आणि फक्त घालवायचा असेल नैसर्गिक पद्धतीने तर माधवबाग या सारखा दुसरा ऑप्शन नाही असं मला वाटतं. जे कोणी या प्रॉब्लेमशी रिलेटेड असतील त्यांनी जरूर माधवबागचा प्राधान्याने विचार करावा असे एक नम्र निवेदन.